नमस्कार मंडळी. तर आता हे कोण दिसतंय, तर सरप्राईज दिलेली व्यक्ती आहे ती म्हणजे कोण, माझी मम्मी. म्हणजे अचानक रात्री येऊन त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं. सकाळी आवरलं वगैरे, आता आम्ही चाललो होतो दवाखान्यात. तर कशासाठी तर सांगते पुढं. आता पप्पांनी मम्मीचा हात का धरला, तर ते थँक्स म्हणत होते, पप्पा तू आलीस म्हणून. आणि एकदा हात धरल्यावर कुठं पप्पा सोडतात. आता हो हात धरलाय म्हणलं ते सोडायसाठी धरलाच नाही ना, पुरे जिंदगीभर छोडेंगे नाही हम, ऐसा चालू था पप्पा का. आता बघा तर मग म्हणजे मला फोटो वगैरे काढायला खूप आवडतात आणि मम्मीला पण आवडतात. तर पप्पांनी आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि मी म्हणजे स्पेशल म्हणजे मी, पप्पांनी आणि दादूने आम्ही केलं होतं मॅचिंग, सेम सेम घातलं होतं. तर मग मी घातला होता गॉगल. आता म्हटलं मम्मी तू बी घाल, म्हणजे कोण कसं दिसतंय गॉगलमध्ये आपण हे बघूयात. आणि तेवढ्यात आला दादू. तर बघा तर मग म्हणजे दादूच्या हातात होती पेप्सी आणि तो म्हणायचा दे फोडून. आता म्हटलं देते फोडून, पण पहिल्यांदा मम्मी सोबत फोटो काढू दे. आता बघा तर मग म्हणजे मम्मी लगेच फोटो काढायला मागं सरली आणि पप्पा उभा राहिले. पप्पा आता मी कुणासारखी दिसते हे मला नक्की सांगा. म्हटलं नको, माझ्या डोळ्याला चष्मा असण्यापेक्षा आहे ना, माझ्यासाठी हिरो माझे पप्पा आहेत. म्हटलं पप्पांच्या डोळ्याला जास्त शोभेल चष्मा म्हणून मी पप्पांना लावला. बघा तर मग लगेच पप्पांच्या माझा फोटो चालू झाला की आली मम्मी मध्ये. आणि मम्मीला कसं आहे ना, अशी बाहेरची ग्रीनरी खूप आवडती. मग ती म्हणली की चल मला बाहेर पण फोटो काढायचा आहे. चल बाबा म्हणलं, आता तुला फोटो काढायचा आहे म्हटलं चल काढूयात. मग आवरलं वगैरे निघालो इंदापूरला. तर आता इंदापूरला कशाला चाललो हे सांगायचं राहिलंच की. तर आम्ही चाललो होतो की पप्पांचा दात दुखत होता, म्हणजे की दाढ दुखत होती आणि पप्पांना दवाखान्यात बी न्यायचं होतं आणि मम्मीला पण सोडवायचं होतं. तर मग म्हणलं फटाफट आवरलं आणि गेलो. मग मम्मीला स्टँडला सोडलं, पप्पांचा दवाखाना झाला आणि नंतर आम्ही आलो, म्हणजे घरी निघालो होतो. पण काय झालं ना की पाऊस आला. आता ह्या पावसाला कोण सांगणार की बाबा आम्ही सगळेजण आंघोळ करून निघालो होतो, तरी पण त्याने आम्हाला भिजवलं. म्हणजे त्याच्यातर्फे आम्ही आंघोळ केली परत एकदा. आणि नंतर खूप भिजल्यानंतर थंडी वगैरे वाजत होती, मग थांबलो चहा प्यायला. आता पावसात भिजल्यानंतर कसं चहा प्यायची मज्जाच वेगळी. तर पप्पांची फरमाईश होती चहा घेऊयात, आपण चहा पिऊयात. बरं म्हटलं चालतंय. मग पप्पांनी थोडा, मी थोडा चहा घेतला. थोडासा पाऊस उघडल्यानंतर म्हटलं चला तर मग निघूयात. पण पप्पा म्हणले की मला पावभाजी खायची आहे, पण पप्पांना पाव खायचा नाही म्हणून मी घेतली पुरी भाजी. म्हटलं आता पुरी भाजी खायला इथं वेळ लागन, इथं खाण्यापेक्षा आपण घरी पार्सल घेऊयात. मग पप्पा म्हणले ठीक आहे. मग हे बघा तर मग पुरी भाजी घेतली, पार्सल आलं घरी. आता घरी आल्यानंतर आई काय सांगत होत्या ह्या मला की त्या मला म्हणत होत्या काल दळण आणलं, अजून पिशव्या तशाच ठेवल्यात. मग आता कसं आहे ना, माझा उंडगा पण ना, आईंना स्वच्छता लागते. आणि मी गेले झोपून. बघा तर मग झोपीतनं उठल्यानंतर एवढं स्वच्छ आईंनी केलं होतं ना बाहेरचं. म्हणजे आमच्या आई साहेबांना कसं आहे ना, अजिबात दारापुढं घाण पटत नाही. पण आता शेतात राहिल्यामुळे एवढं तेवढं गवत असतं, पण ते पण त्यांना नाही जमत. असं सगळं स्वच्छ झालेलं पाहिजे. मग आमचे सासरे पाटील सांगत होते मला इथून तिथून सगळं हिरवच दिसतंय, मग त्याच्यात काढा की फोटो. आणि मग नंतर आवरलं वगैरे, म्हणलं चला तर मग फोटो वगैरे काढलेत. आता शर्लिनला आणायला जाऊयात. तर मग निघाली मी शर्लिनला आणायला. तर बघा तर मग दादू, मी आणि शर्लिनला आणायला निघालो. तर बघा शर्लिन पुढं आणि सगळे तिच्या मागं, म्हणजे मॅडम लीडर आहेत बरं का आमच्या. तर बघा म्हणजे आज आहे ना, तिला म्हणजे खुश होती की काय झालं तर काय माहिती. तर बघा मॅडम एकट्यात चालतात, दादू तिच्या मागं आम्ही त्यांच्या मागं चालले होते आमची जत्रा. आणि बघा शर्लिनचे दप्तर, टिफिन बॅग पोचवायला सुद्धा तिचे फ्रेंड घरी येतात. आणि दादासाहेब कुठे गेलेत आमचे, तर बघा ते एकदम महाग थांबलेत. हळूहळू रमत गमत चालत येतात त्यांच्या मित्रासोबत, त्यांच्या गप्पा चाललेल्या. आणि बघा तर मग चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हे कसं आहे ना, आमचं हे असं चालूच राहतं, हे शर्लिनचं हे आमचं. चला तर मग भेटूयात. बाय बाय, मस्त मजेत राहावा, भेटूयात पुन्हा.